आता आव्हान आम्ही मोठं घेतलं आहे, 5 लाखाची लीड घेतलं आहे. आता आम्ही 3 लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे 3 लाखावरनं 5 लाख नेण्याचं लीड सुप्रियाताईंचं हे काही प्रमाणात नक्कीच आव्हान आहे. पण इथं अख्ख्या भारताचं लक्ष पवार विरुद्ध पवार आहे म्हणून नाही. पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार विरुद्ध प्रतिगामी भाजपचा विचार. म्हणजे पुरोगामी विचार टिकावा जो महाराष्ट्राने जपलाय, आधीच्या पिढीला जपलाय, आज आम्ही पिढतो आणि आमची पुढची पिढी जपणार आहे. तर ह्या पिढीसाठी हा विचार महत्त्वपूर्ण असल्यामुळे पुरोगामी विचार जो आपला विचार आहे आणि प्रतिगामी विचार जो भाजपचा आता अजितदादांचा झालाय त्याच्यातली ही लढाई आहे. कोणीही जिंकलं तरी पराभव हा बारामतीमध्ये पवारांचा आहे असं वाटतंय का, की भाजपचा हा विजय होणार आहे? कोणीही जिंकलं कोणीही हरलं तरी पवारांचा पराभव होतोय? नाही, तो विषय राहिलेलाच नाही. विषय विचाराचा राहिलेला आहे. ज्यांनी कोणी स्वहितासाठी स्वतःच्या कारवाई कमी करण्यासाठी भाजपबरोबर गेले असतील तो त्यांचा विषय. विचार टिकवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. त्या नागरिकांमध्ये आम्ही सुद्धा येतो. पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, राहुल गांधी असतील, हे आम्ही सर्वजण मिळून तिथं कुठंतरी तिथं लोकांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ही लढाई भाजप काय नंतर बोलेल हे आपण नंतरचा विषय आहे. पण हे जे काय तुम्ही कुटुंब फोडले भाजपले आणि पार्टी फोडलेली, ह्याची किंमत फक्त बारामतीत त्यांना मोजावी लागणार नाही, अख्ख्या महाराष्ट्रात लोकसभेला सुद्धा मोजावे लागणार आणि विधानसभेला तर खूप मोठ्या प्रमाणात मोजावे लागेल.